हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आज आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. दॅट इज प्रॅक्टिकल नंबर 8. ओके, प्रिवियस लेक्चरमध्ये आपण काय केलेलं होतं, प्रॅक्टिकल नंबर 7 बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये काय केलेलं आपण एक सीमध्ये सिम्पल प्रोग्रॅम लिहिलेला होता. तो कशासाठी, तर जे काही कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत, मग ते फॉर लूप असेल, स्विच केस, डू व्हाईल, इफ एल्स, हे जे काही स्टेटमेंट आहेत त्याच्यासाठी आपण सीमध्ये सिम्पल एक प्रोग्रॅम लिहिलेला होता. आणि त्याच्यामध्ये जसं एक्झिक्यूट होतं त्याच पद्धतीनं काय केलेलं आपण, ते टेस्ट करण्यासाठी टेस्ट केसेस डिझाईन केलेल्या होत्या. हे आपलं प्रॅक्टिकल नंबर 7 येतं. तर आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत. आता हे जे प्रॅक्टिकल असणार आहे थेरी बेस्ड असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार आहे, थेरी असणार आहे. तर काय करायचं आहे, याच्यामध्ये टेस्ट प्लॅन करायचं आहे. कशासाठी, तर मोबाईल ॲप्लिकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी टेस्ट प्लॅन तयार करायचा आहे आपल्याला. मग त्याच्यामध्ये कोणकोणते कंटेंट येणार, तर इंट्रोडक्शन, टेस्ट प्लॅन अँड स्ट्रॅटेजी, शेड्यूल्स फॉर टेस्टिंग, रिस्क अँड अझम्पशन्स, एंट्री एक्झिट क्रायटेरिया, टेस्ट मॅट्रिक्स, लॉग इन टेस्ट अँड रिपोर्टिंग, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अँड डिलिव्हरेबल्स. हे कंटेंट कशात येणार, तर एखादं मोबाईल ॲप्लिकेशन आयडेंटिफाय करताना आपण तो जे त्याच्यासाठी जे काही टेस्ट प्लॅन करतो त्याच्या अंडर एवढे सगळे कंटेंट्स येतात. तर पहिला पॉईंट आपण बघूया, तो आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शनच्या मध्ये काय येणार पुन्हा, तर त्याचा जो काही ओव्हरव्ह्यू असणार आहे तो, पुन्हा त्याचा स्कोप, त्याचा रेफरन्स आणि त्याचे ॲक्रॉनॉमीज. आता ओव्हरव्ह्यूमध्ये काय होणार, तर हे जे काही तुमचं टेस्ट प्लॅन असणार आहे ना, ते डॉक्युमेंट असतं एक प्रकारचं, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचं जे काही टेस्टिंग असणार आहे त्याचा स्कोप डिस्क्राईब केला जातो. तुमची जी काही टेस्ट स्ट्रॅटेजी, ऑब्जेक्टिव्ह, एफर्ट्स, हे जे काही असणार आहे रिक्वायर्ड किंवा रिसोर्स रिक्वायर्ड असतील, ह्या सगळ्यांच्याबद्दल काय केलं जातं, डिस्क्रिप्शन असतं त्या ज्या डॉक्युमेंटमध्ये, त्याला टेस्ट प्लॅन असं म्हणतात. बरोबर. मग त्याचा मेन पर्पज काय आहे, तर टू गाईड होल टेस्टिंग प्रोसेस अँड यूज्ड मोस्टली बाय प्रोजेक्ट मॅनेजर ऑर टेस्ट इंजिनियर्स. ह्याचा मूळ उद्देश किंवा त्याचा फोकस काय असणार आहे, तर जी काही तुमची कंप्लीट टेस्टिंग प्रोसेस असणार आहे ना, त्याला गाईड करणे. आणि हे मोस्टली कोण यूज करतं, हा जो काही टेस्ट प्लॅन आहे तो, तर तुमचा जो कोणी प्रोजेक्ट मॅनेजर असणार आहे तो, किंवा टेस्ट इंजिनियर असणार आहे तो काय करतो, यूज करतो. लक्षात येते का? ओके, आता ह्याचं एक्झाम्पल विचारला तर तुम्ही काय सांगू शकता, फंक्शनल टेस्ट प्लॅन यू कॅन फाइंड हिअर. ओके, फंक्शनल टेस्ट प्लॅन हे काय तुम्ही एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करू शकता. आता त्याचा स्कोप बघूया आपण. तर स्कोपमध्ये काय येणार, तर ते काय डिटरमाइन करतं स्कोप, टू डिटरमाइन स्कोप ऑफ टेस्टिंग अ मॅनेजर मस्ट टेक इन टू कन्सिडरेशन दी प्रोजेक्ट स्पेसिफिकेशन, बजेट अँड कस्टमर्स रिक्वायरमेंट्स. ओके, आता ह्यो जो काही स्कोप असणार आहे टेस्टिंगसाठीचा, त्यावेळी मॅनेजर काय करतोय, इट मस्ट टेक, काय करतोय, तर कन्सिडरेशन रिगार्डिंग प्रोजेक्ट, तुमचं जे काही स्पेसिफिकेशन असणार आहे ते, पुन्हा बजेट आणि जे काही कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स असतील ते. लक्षात येते का? ओके, नेक्स्ट आता इंट्रोडक्शनमध्ये आणखीन एक मी पॉईंट सांगितला, तो सांगितला होता रेफरन्सेस. आता ह्या रेफरन्सेसमध्ये काय येणार, तर ह्या सेक्शनमध्ये काय असतं, तर असे डॉक्युमेंट्स जे काय करतात, तुमच्या टेस्ट प्लॅन करत असताना त्याला सपोर्ट करतात. आणि ते काय करू शकतो आपण, टेस्टिंग प्रोसेसला ॲज अ रेफरन्स म्हणून यूज करू शकतो. सांगायचं झालं तर तुमचा जो काही प्रोजेक्ट प्लॅन असेल, सिस्टीम रिक्वायरमेंट्स किंवा स्पेसिफिकेशन डिझाईन डॉक्युमेंटेशन, हे काय असणार आहेत, रेफरन्सेस असणार आहेत. ओके, नेक्स्ट मी काय सांगितलं, ॲक्रॉनॉमीज. आता ॲक्रॉनॉमीज म्हणजे काय, तर हे काय यूज केलं जातं टेस्ट प्लॅनमध्ये, तर ते काय करतं, डिस्क्राईब किंवा एक्सप्लेन करतं टोटली. मग त्याचं एक्झाम्पल म्हणू शकता तुम्ही डेटाबेस डिझाईन डॉक्युमेंट किंवा सॉफ्टवेअर लाईफ सायकल, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, हे काय असणार आहेत, ॲक्रॉनिमस असणार आहेत तुमच्या टेस्ट प्लॅनचे. लक्षात येते का, त्याच्यामध्ये ते यूज केले जातात. हे आपण बघितलं इंट्रोडक्शन. जेव्हा आपण टेस्ट प्लॅन करत असतो त्यामध्ये इंट्रोडक्शन ह्या पार्टमध्ये काय काय येणार बघितलं, आत्ता सांगितल्याप्रमाणे ओव्हरव्ह्यू, त्याचा स्कोप, रेफरन्सेस आणि ॲक्रॉनॉमीज येणार. राईट. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, तो आहे आपला टेस्ट प्लॅन अँड स्ट्रॅटेजी. टेस्ट प्लॅन अँड स्ट्रॅटेजीमध्ये पुन्हा काय असणार आहेत, सब पॉईंट असणार आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा काय येणार, युनिट टेस्टिंग. काय येणार, युनिट टेस्टिंग. नेक्स्ट येणार आहे तो आहे सिस्टीम टेस्टिंग. ओके, आणि त्याच्यानंतर कोण येणार, तर ज्या काही कंडिशन्स आहेत पास किंवा फेल होण्याच्या त्या कंडिशन्स. नेक्स्ट येणार तुमच्या टेस्टचा रिपोर्ट.
ओके, हे कशाच्या अंडर येणार? सगळं टेस्ट प्लॅन अँड स्ट्रॅटेजीच्या अंडर येणार. आता युनिट टेस्टिंगमध्ये काय असणार? पुन्हा त्याचा जो काही असणार आहे तो एंट्री क्रायटेरिया, एक्झिट क्रायटेरिया, त्याचे असे स्वतःचे काय असणार आहेत? ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. बरोबर. आता युनिट टेस्टिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह, त्याचा मेन उद्देश काय असतो? त्याचा फोकस कशावर असतो? तर हे आपल्याला झालेलं आहे लेक्चरमध्ये. टू व्हेरीफाय वेदर एव्हरी सिंगल युनिट ऑपरेट्स ॲज इंटेंडेड, म्हणजे ज्याच्यासाठी आपण ज्या पर्पजने ते केलेलं होतं, ओके, एखादं मॉड्यूल त्याचं युनिट टेस्टिंग करत असताना ते ज्या फोकसने केलेलं आहे, ज्या एक्सपेक्टेशन्सने केलेले आहे तसंच वर्किंग होतं आहे की नाही, असं प्रत्येक एव्हरी युनिट, प्रत्येक सिंगल युनिट काय केलं जातं? व्हेरीफाय केलं जातं. लक्षात येतं आहे का? ओके. आता त्याचा एंट्री क्रायटेरिया काय असेल? तर प्लॅनिंग फेज हॅज बीन फिनिश्ड. नेक्स्ट काय असणार आहे? टेस्टेबल युनिट्स आर अवेलेबल. ऑल फंक्शनल रिक्वायरमेंट्स हॅज बीन डिफाईन्ड. हे काय असणार आहेत? एंट्री क्रायटेरिया असणार आहेत युनिट टेस्टिंगसाठी. आणि एक्झिट क्रायटेरिया काय असणार आहे त्याचा? तर जे काही प्लॅन्ड टेस्ट केसेस होत्या त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. ओके, कव्हर केल्यानंतर तेच एक्झिट होणार. सो त्याचा एक्झिट क्रायटेरिया काय येणार? ऑल प्लॅन्ड टेस्ट केसेस आर कवर्ड. त्याच्यानंतर ऑल बग्स फाउंड हॅव बीन रिव्ह्यूड. जे काही बग्स फाउंड झालेले आहेत आपल्याला टेस्टिंग परफॉर्म करत असताना ते रिव्ह्यू केल्यानंतर एक्झिट होणार. नेक्स्ट काय असणार? द परफॉर्मन्स ऑफ की मॉड्यूल्स हॅज बीन टेस्टेड. त्या मॉड्यूल्सचा परफॉर्मन्स काय केला जातो? टेस्ट केला जातो. त्याच्यानंतर एक्झिट होते, म्हणून त्याला एक्झिट क्रायटेरिया म्हटलेलं आहे. आणि एंट्री क्रायटेरिया म्हटलेलं कधी? तर जे काही प्लॅनिंग फेज होतं ते फिनिश झाल्यानंतर आणि जे काही टेस्टेबल युनिट्स आहेत ते अवेलेबल झाल्यानंतर त्याचा एंट्री होते. सो त्याला काय म्हटलेलं आहे आपण? एंट्री क्रायटेरिया. नेक्स्ट बघितलं आपण ते होतं सिस्टीम टेस्टिंग. आत्ता आपण बघितलं युनिट टेस्टिंग, आता त्याच्यानंतर बघत आहोत ते सिस्टीम टेस्टिंग. आता सिस्टीम टेस्टिंगमध्ये काय येणार? तर हे काय यूज केलं जातं आणि कधी केलं जातं? तर युनिट टेस्टिंग नंतर काय केलं जातं? सिस्टीम टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. कशासाठी? तर टू इव्हॅल्युएट कॉम्पॅलियन्स ऑफ अन इंटिग्रेटेड ॲप्लिकेशन विथ इट्स रिक्वायरमेंट्स. सिस्टीम टेस्टिंग का परफॉर्म केलं जातं? तर इव्हॅल्युएट करण्यासाठी. काय इव्हॅल्युएट करण्यासाठी? तर कंपायलन्स ऑफ अन इंटिग्रेटेड ॲप्लिकेशन. जे इंटिग्रेटेड ॲप्लिकेशन आहे एकमेकांना टुगेदर केलेले असतात ते, ओके, त्यांचा कंपॅलियन्स इव्हॅल्युएट करण्यासाठी. ओके, त्याच्या ॲज पर रिक्वायरमेंट्सनुसार. लक्षात येते का? ओके. आता ह्याची जी काही प्रोसिजर असणार आहे टेस्टिंगची ती कशी असणार आहे? तर पहिल्यांदा टेस्ट केस प्रिपरेशन करायचं. बरोबर. मग पहिल्यांदा आहे ना टेस्ट केस प्रिपरेशन, त्याच्यानंतर तयार केलेल्या टेस्ट केस एक्झिक्यूट केल्या पाहिजेत. सो नेक्स्ट प्रोसिजर काय येते? टेस्ट एक्झिक्युशन. अँड लास्ट वन काय येणार? एक्झिक्युशन कंप्लीट केल्यानंतर जे काही बग फाइंड होतात ते बग फाइंड आउट केलेले रिपोर्टिंग करणे. सो टेस्टिंगची प्रोसिजर काय काय येणार? टेस्ट केस प्रिपरेशन, टेस्ट एक्झिक्युशन अँड बग रिपोर्टिंग. लक्षात येते का? ओके. आता ज्यावेळी आपण सिस्टीम टेस्टिंग करत असतोय त्यावेळी त्या सिस्टीम टेस्टिंगचे टाईप्स असणार आहेत. ते किती टाईप्स आहेत? तर फर्स्ट आहे परफॉर्मन्स टेस्टिंग. नेक्स्ट असणार आहे तो आहे इंटरप्ट टेस्टिंग. त्याच्यानंतर असणार आहे तो आहे युजेबिलिटी टेस्टिंग. नेक्स्ट असणार आहे इन्स्टॉलेशन अँड लॉन्च टेस्टिंग. त्याच्यानंतर असणार आहे फंक्शनल टेस्टिंग. नेक्स्ट सिक्युरिटी टेस्टिंग अँड लास्ट वन इज रिग्रेशन टेस्टिंग. म्हणजेच अंडर दी सिस्टीम टेस्टिंग टोटल किती टाईप्स झाले टेस्टिंगचे? 7 टाईप झाले. परफॉर्मन्स, इंटरप्ट, युजेबिलिटी, इन्स्टॉलेशन अँड लॉन्च, फंक्शनल, सिक्युरिटी अँड रिग्रेशन, असे टोटल काय झाले? 7 टेस्टिंग झाले सिस्टीम टेस्टिंगच्या अंडर. नेक्स्ट आपण काय बघितलं टेस्ट प्लॅन आणि स्ट्रॅटेजीमध्ये? तर पास आणि फेल कंडिशन्स. तर ऑल दी कंडिशन्स व्हेन टेस्ट पास ऑर फेल आर डिफाइन्ड अँड डिस्क्राइब्ड. आता ज्या काही आपण टेस्ट केसेस केलेल्या होत्या क्रिएट, त्याच्यानंतर त्याचं एक्झिक्युशन वगैरे केलं, त्यावेळी प्रत्येक टेस्ट केसेसमध्ये अशी काही कंडिशन असणार आहे की कधी त्या टेस्ट पास झालेले असतील किंवा कधी फेल झालेले असतील, पण ते सगळं काय केले जाते? इन डिटेल्ड डिस्क्राईब केलं जातं. ओके. नेक्स्ट असणार आहे ते आहे टेस्ट रिपोर्ट. आता हे टेस्ट रिपोर्ट काय मदत करतं आपल्याला? तर टू समराइज टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज इन अ फॉर्मल वे. जे काही आपण ॲक्टिव्हिटी टेस्टिंगसाठी परफॉर्म केलेल्या होत्या त्याची सगळी समरी मिळते आपल्याला टेस्ट रिपोर्टमधून. ओके. मग टेस्ट रिपोर्टमध्ये काय काय असतं? तर जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनचं नाव,
त्याचा सगळा कंप्लीट ओव्हरव्ह्यू. नेक्स्ट टेस्टिंग करत असताना जे काही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट असणार आहे त्याची इन्फॉर्मेशन. नेक्स्ट काय असतं, नंबर ऑफ टेस्ट केसेस एक्झिक्युटेड, पास और फेल काय झालेले आहेत ते असतं त्याच्यामध्ये रेकॉर्ड टेस्ट रिपोर्टमध्ये. लक्षात येते का? ओके. नेक्स्ट पॉईंट आपण बघितलेला तो होता शेड्यूल्स फॉर टेस्टिंग. नेक्स्ट काय बघितलेला, शेड्यूल्स फॉर टेस्टिंग. आता ह्याच्यामध्ये काय येतं तर शेड्यूल केलं जातं, नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल ह्याच्यामध्ये काय केलं जातं, ती टेस्ट शेड्यूल केली जाते. सो अ टेस्ट शेड्यूल इज इलॅबोरेटेड बाय प्रोजेक्ट मॅनेजर अँड हेल्प्स टू मॉनिटर दी टेस्टिंग प्रोसेस. मग शेड्यूल का केलं जातं टेस्टिंगसाठी, तर काय होतं माहिती आहे का, जी काही टेस्ट शेड्यूल केलेली असते ती प्रोजेक्ट मॅनेजर जो कोणी असतो आपला त्याच्याकडून काय केली जाते, इलॅबोरेटेड केली जाते, जी काय होते टेस्टिंग प्रोसेसमध्ये ॲज अ मॉनिटर म्हणून त्याची हेल्प होते. लक्षात येते का? नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे रिस्क अँड अझम्पशन्स. आता रिस्क म्हणजे काय तर त्याची टाईप सांगते हो तुम्हाला. जेव्हा आपण टेस्टिंग करत असतो एखादं मोबाईल ॲप्लिकेशन त्यावेळी रिस्क ज्यावेळी एक्झिट होते ते कुठले कुठले असणार आहेत तर अवेलेबिलिटी ऑफ डिव्हाइस, चेंज इन रिक्वायरमेंट्स, डिले इन शेड्यूल्स, ह्या टाईपच्या काय असतात रिस्क एक्झिट असतात तिथे. ओके, जेव्हा आपण एखादं मोबाईल ॲप्लिकेशन टेस्टिंग करत असतो त्यावेळी काय काय असतंय तर अवेलेबिलिटी ऑफ डिव्हायसेस, त्याच्यानंतर डिले इन शेड्यूल आणि त्याच्यानंतर काय असतंय चेंजेस इन रिक्वायरमेंट्स. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं अजम्पशन्स. आता रिस्कबद्दल सांगितलं कुठल्या कुठल्या रिस्क असतात. नेक्स्ट आता आपण बघूया अजम्पशन्स. आता अजम्पशन्समध्ये काय अजम्पशन्स म्हणजे इट इज नथिंग बट सगळं कन्सिडरेशन असतं याच्यामध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं जे काही बग्स ब्लॉकर असणार आहेत ना ते काय करतात हाय प्रायोरिटी रिसीव करतात. मग ऑल दी बग्स फाउंड आर फिक्स्ड बिफोर द नेक्स्ट सॉफ्टवेअर रिलीज. मग ह्याच्यामध्ये काय होतं हे जे काही बग्स असणार आहेत बग्स ब्लॉकर ते काय करतात हाय प्रायोरिटी रिसीव करतात. त्यामुळं जे काही फाइंड आउट झालेले बग्स आहेत ते काय केले जातात फिक्स्ड केले जातात. कधी जोपर्यंत नेक्स्ट सॉफ्टवेअर रिलीज होण्याच्या आधी काय केले जातात हे जे बग्स आहेत ते फिक्स्ड केले जातात. आणखीन काय केलं जातं ह्याच्यामध्ये तर ऑल डॉक्युमेंट्स आर अप टू डेट अँड डिलिव्हर टू द टेस्टिंग टीम इन टाईम. अजम्पशन्समध्ये काय होतं जे काही सगळे डॉक्युमेंट्स असणार आहेत ते काय केले जातात अप टू डेट काय केले जातात, जी काही टेस्टिंगची टीम असणार आहे ते विदिन द टाईम काय केले जातात प्रोव्हाइड केले जातात, डिलिव्हर केले जातात. नेक्स्ट काय होतं ह्याच्यामध्ये जे काही टेस्ट शेड्यूल असणार आहे ते रिव्ह्यू केलं जातं. कधी इन केस देअर आर एनी ऑब्स्टॅकल फॉर टेस्टिंग ॲक्टिव्हिटी. कधी केलं जातं जर तिथं एखादा ऑब्स्टॅकल असेल टेस्टिंग ॲक्टिव्हिटीसाठी त्या केसमध्ये जे काही टेस्ट असणार आहे टेस्टचं शेड्यूल ते रिव्ह्यू केलं जातं. हे कशाच्या अंडर बघितलं आपण तर रिस्क अँड अजम्पशनच्या अंडर. नेक्स्ट आपण बघूया तो आहे एंट्री अँड एक्झिट क्रायटेरिया. आता एंट्री क्रायटेरिया कधी येतो तर जे काही डेव्हलपमेंट असणार आहे डेव्हलपमेंटचं फेज ते कंप्लीट झाल्यानंतर. सो डेव्हलपमेंट फेज हॅज बीन फिनिश्ड. नेक्स्ट काय येणार तर ज्या काही रिक्वायरमेंट्स असणार आहेत त्या रिक्वायरमेंट्स हॅव बीन डिफाईन्ड अँड अप्रूव्ड. त्या रिक्वायरमेंट्स डिफाईन आणि अप्रूव्ह केल्यानंतर. नेक्स्ट असणार आहे ते आहे टेस्ट डिझाईन अँड टेस्ट प्लॅन हॅव बीन क्रिएटेड. जेव्हा आपण जे काही टेस्ट असणार आहे त्याचा प्लॅन केला ते डिझाईन केलं नंतर काय होणार परफॉर्म होणार. नेक्स्ट आहे तो असणार आहे एक्झिट क्रायटेरिया. आता एक्झिट क्रायटेरियामध्ये काय काय येणार तर ज्या काही टेस्ट केसेस असणार आहेत त्या एक्झिक्युटेड झालेल्या असणार. सो टेस्ट केसेस आर एक्झिक्युटेड. त्याच्यानंतर असणार आहे रेट ऑफ टेस्ट केसेस पास्ड इज सॅटिस्फॅक्टरी. जे काही टेस्ट केसेस पास होतात त्याचा रेट काय असणार आहे तो समाधानकारक असणार आहे. एक्झाम्पल सांगितलं तर 95% सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओके, आणि जे काही फेल्ड टेस्ट केसेस असतात त्या काय असतात त्या रिलेटेड नसतात क्रुशियल फंक्शनॅलिटीशी. लक्षात येतं आहे का? ओके, आणि लास्ट असणार आहे क्रायटेरिया तो म्हणजे टेस्ट रिझल्ट्स हॅव बीन ॲक्सेप्टेड. ज्या काही नंबर ऑफ टेस्ट केसेस डिझाईन केलेल्या एक्झिक्यूट केल्या मग त्याचा जो काही रिझल्ट असणार आहे तो काय केला जातो ॲक्सेप्टेड केला जातो. हा झाला एंट्री अँड एक्झिट क्रायटेरिया. आता आपण बघूया ते आहे टेस्ट मॅट्रिक्स. तर हे जे काही टेस्ट मॅट्रिक्स असणार आहे
ते कशासाठी हेल्प करतं तर टू एस्टिमेट टेस्टिंग एफर्ट्स, जे काही टेस्टिंगचे एफर्ट्स असणार आहेत ते एस्टिमेट करण्यामध्ये ते मदत करतं. आता कोणकोणते मॅट्रिक्स असतात? फॉर एक्झाम्पल रिक्वायरमेंट कव्हरेज, टेस्ट केस कव्हरेज, नंबर ऑफ टेस्ट एक्झिक्युटेड, टेस्ट डिझाईन एफर्ट, टोटल टेस्ट एफर्ट्स, हे काय असणार आहेत त्याच्यामध्ये कॉमन मॅट्रिक्स असणार आहेत. लक्षात येते का? नेक्स्ट आपण बघणार होतो तो आहे पॉईंट लॉग इन टेस्ट अँड रिपोर्टिंग. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं? ईच फाउंड इश्यू शुड बी प्रॉपरली रिपोर्टेड युजिंग स्पेशल टूल्स अँड ॲप्लिकेशन्स. ह्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती काय? प्रत्येक इश्यू जो काय फाइंड आउट होतो तो काय केला जातो? प्रॉपरली रिपोर्टेड केला जातो. ओके, रिस्पेक्टिव्ह पर्सनला. मग ते कसं केलं जातं? तर जे काही स्पेशल टूल्स आणि ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्या मदतीने काय केलं जातं? प्रत्येक इश्यू काय केला जातो? प्रॉपरली रिपोर्ट केला जातो रिलेटेड टू टेस्ट. ओके, नेक्स्ट आपण बघितलेलं तो होतं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता याच्यामध्ये काय येणार? तर जे काही रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन दी प्रोजेक्ट मस्ट बी क्लिअरली डिफाइन्ड अँड डिवायडेड अमंग दी प्रोजेक्ट स्टफ, कॉमनली दी रोल्स. आता त्याच्यामध्ये कोणाकोणाला दिले जातात रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बघा. हां, जेव्हा आपण काय करत असतो? टेस्ट प्लॅन करत असतो. तर टेस्ट प्लॅन करत असताना रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजच्या अंडर कोणाकोणाला काय काय रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते बघूया. पहिले असणार आहे प्रोजेक्ट मॅनेजर. ओके, नेक्स्ट असणार आहे तो आहे टेस्ट लीड. त्याच्यानंतर असणार आहे टेस्ट इंजिनियर. ओके, कोण कोण असणार आहे? प्रोजेक्टचा मॅनेजर. सो प्रोजेक्ट मॅनेजर पहिल्यांदा, त्याच्यानंतर टेस्ट लीड आणि लास्ट वन इज द टेस्ट इंजिनियर. तर प्रोजेक्ट मॅनेजरची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे? तर जी काही होल टेस्टिंग प्रोसेस असणार आहे ती मॅनेज करणे, ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असणार आहे? प्रोजेक्ट मॅनेजरची. ओके, मग त्यानं काय करायचं? ॲप्रूव्ह करायचं. जे काही ऑल टेस्ट डॉक्युमेंटेशन असणार आहे ते काय करायचं? ॲप्रूव्ह करायचं. सपोज कन्सिडर करूया आपण बजेट, टाईम, ह्या ज्या काही टर्म्स आहेत ते सगळे काय करायचं? त्यानं हे जे सगळे डॉक्युमेंटेशन आहे ते ॲप्रूव्ह करायचं. ओके, आणि तो काय करतो? जे काही नेसेसरी रिसोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करायचं. ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असणार आहे? प्रोजेक्ट मॅनेजरची. तो काय करणार? सगळं होल टेस्टिंग प्रोसेस मॅनेज करणार. नेक्स्ट असणार आहे तो रोल कोणाचा असणार आहे? तर टेस्ट लीडचा. तर टेस्ट लीडची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे? कलेक्टिंग रिक्वायरमेंट्स, प्लॅनिंग प्रोसेस, टेस्ट ॲक्टिव्हिटी मॉनिटरिंग अँड प्रोजेक्ट रिपोर्टिंग, हे सगळं काय करायचं? कलेक्ट करायचं. ही रिस्पॉन्सिबिलिटी टेस्ट लीडची असणार आहे. लक्षात येते काय? ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील, प्लॅनिंग प्रोसेस असेल किंवा त्या टेस्टिंगशी रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, मॉनिटरिंग, प्रोजेक्ट रिपोर्टिंग, हे जे काय असणार आहे हा सगळा डेटा कलेक्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असते? तर ती टेस्ट लीडची असते. नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे टेस्ट इंजिनियर. तर टेस्ट इंजिनियरची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे? ज्या काही टेस्ट केस आपण प्रिपेअर करतो त्यांचं प्रिपरेशन करायचं आणि त्या एक्झिक्यूट करायच्या. ओके, त्या सगळ्या टेस्ट केसेस काय करायच्या? तयार करायच्या, क्रिएट करायच्या, प्रिपेअर करायच्या. त्याच्यानंतर काय करायचं? त्याचं एक्झिक्युशन करायचं आणि एक्झिक्युशन झाल्यानंतर जे काही इश्यूज येतील ते रिपोर्ट करायचं. हे काय असणार आहे? टेस्ट इंजिनियरची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. लक्षात येते का? ओके, आता लास्ट पॉईंट आहे तो आहे डिलिव्हरेबल्स. आता ह्याच्यामध्ये काय काय असतं डिलिव्हरेबल्समध्ये? तर टेस्ट प्लॅन, टेस्ट केसेस डॉक्युमेंट्स, टेस्ट स्ट्रॅटेजी, टेस्ट रिझल्ट, टेस्ट समरी रिपोर्ट, हे काय असणार आहे? सगळं डिलिव्हरेबल्सच्या अंडर येणार. हे सगळे पॉईंट्स लक्षात येते का? सो जेव्हा एखादं मोबाईल ॲप्लिकेशन आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल आणि त्याच्यासाठी जर टेस्ट प्लॅन करायचं असेल तर हे सगळे कंटेंट त्याच्यामध्ये कन्सिडर करावे लागणार. मग आपण काय बघितलं? त्या इंट्रोडक्शनच्या अंडर काय येणार? टेस्ट प्लॅन अँड स्ट्रॅटेजीच्या अंडर काय येणार? शेड्यूल फॉर टेस्टिंग, रिस्क अँड अझम्पशन्स, एंट्री एक्झिट क्रायटेरिया काय आहे? टेस्ट मॅट्रिक्सचे पुन्हा किती टाईप्स असणार आहेत? लॉग इन टेस्ट अँड रिपोर्टिंगमध्ये काय काय रिपोर्टिंग केलं जाणार? पुन्हा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये किती नंबर ऑफ काय असणार? पर्सन्स असणार आणि प्रत्येकाचा रोल काय असणार? त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार? ह्याच्याबद्दल बघितलं. आणि लास्ट बघितलं आपण डिलिव्हरेबल्स. ओके, इथं आपलं प्रॅक्टिकल नंबर 8 कंप्लीट होते. थँक्यू.